नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय खास व महत्त्वाच्या किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अतिशय खास पुढील टिप आहे टिप नंबर 1. फुनके बनवण्यासाठी डाळी मिक्सरला वाटताना डायरेक्ट पाण्यातून काढून वाटू नये. आधी डाळी पाण्यातून काढून चाळणीवर अर्धा तास पाणी नितळत ठेवाव्यात व पूर्ण पाणी नितळून झाल्यावर पाणी न घालता डाळी वाटाव्या. लागलेच तर अगदी थोडेसे पाणी त्यामध्ये घालावे, म्हणजेच फुनके व्यवस्थित असे येतात. नाहीतर फुनक्यांचा आकार बदलून फुनके आतून कच्चे राहतात आणि गचगचीत असे होतात. तर फुनके बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. प्रत्येक सुगरणीसाठी स्वयंपाकघरात उपयोगी येईल अशी खास टीप आहे टीप नंबर 2. सुकी भाजी बनवताना भाजी शिजवून झाल्यावर भाजीवर झाकण ठेवू नये. भाजीवरचे झाकण काढून घ्यावे, नाहीतर झाकणावर आलेली वाफ भाजीत पडते आणि भाजी पांचट होते. तर कोणतीही सुकी भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय फायद्याची टीप नंबर 3. रिकामा वेळ असेल तेव्हा बाजारातून आणलेले जिरे, मोहरी, बडीशोप साफ करून नीट निवडून डब्यात भरावे. म्हणजे काही वेळा त्यामध्ये बारीक खडे असतात आणि नकळतपणे ते आपल्या जेवणामध्ये लागतात किंवा जातात. यासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 4. अगदी लग्नाच्या पंक्तीत भेटते अगदी तशीच वांगी व बटाट्याची मिक्स भाजी बनवताना वांगी व बटाट्याच्या मोठ्या फोडी ठेवाव्यात. म्हणजे भाजी दिसायला अगदी छान व खायला पण खूप छान टेस्टी अशी लागते. अत्यंत उपयुक्त व खास पुढील टीप आहे टीप नंबर 5. पुरी तळताना सतत उलटपालट करत राहू नये. यामुळे पुरी छान फुलत नाही. एक बाजू व्यवस्थित तळली गेली की मगच पुरी पलट करावी. तर पुऱ्या बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 6. चपाती बनवताना गॅस वाया जाऊ नये यासाठी छोट्या छोट्या चपात्या लाटून तेल लावून त्याचे उंडे करून ठेवावेत आणि मग गॅस पेटवावा. म्हणजे चपात्या पटापट लाटल्या जातात आणि गॅसची देखील आपला बचत होते. आपला गॅस जास्त वाया जात नाही. चपाती बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर 7. मुरब्याचा पाक उरल्यास त्यास अननसाच्या फोडी वाफवून घालाव्यात. यामुळे वेगळ्या चवीचा मुरंबा तयार होतो. अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर 8. खिचडी व उसळ बनवताना त्यासाठी कांदे चिरताना कांदे हे बारीक चिरण्याऐवजी लांब चिरावेत. उसळ व खिचडीला एक नंबर चव येते. तर उसळ व खिचडी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. टीप नंबर 10. काजू करी, पनीर, पावभाजी या भाज्यांना हॉटेलसारखा गडद रंग येण्यासाठी मसाला वाटताना त्यामध्ये थोडेसे बीटचे तुकडे घालावे. यामुळे भाजीला छान असा नैसर्गिक रंग येतो. बऱ्याचशा पदार्थामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर करत असतो. तर हिरवी मिरची कापताना टीप नंबर 11. तिखटाने बोटाची आग होत असेल तर बोट साखर मिश्रित थंड दुधाच्या भांड्यात बुडवावी. याने बोटाला थंडावा मिळतो. तुमच्या पण हाताची जळजळ किंवा आग झाली असेल तर ही टीप नक्की ट्राय करा. अतिशय खास टीप नंबर 12. ओल्या खोबऱ्याच्या वाटीला मीठ लावून ठेवल्यास त्या 2 दिवस ताज्या राहतात. तर ओले खोबरे ताजे ठेवण्यासाठी तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा. टीप नंबर 13. शेंगदाण्याचा कूट घालून भाजी बनवायची असेल तेव्हा शेंगदाण्याचा कूट मसाल्यात भाजावा. म्हणजे भाजीला छान असे तेल सुटते. अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर 14. कारल्याची सुक्की भाजी बनवताना त्यात थोडासा गूळ किंवा साखर घालावी. यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होईल. यामुळे कारले अजिबात कडू लागत नाही व चवीला पण कारल्याची भाजी अत्यंत टेस्टी व छान अशी लागते.
प्रत्येक सुगरणीसाठी अतिशय साधी सोपी पण अतिशय खास पुढील टीप आहे. टीप नंबर 15. कोणतीही सुक्की भाजी बनवताना पसरट आणि जाड तळ असलेल्या कढईचा वापर करावा, म्हणजे खाली करपत नाही आणि छान शिजली जाते. तर सुक्की भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टीप नंबर 16. भाज्या कधीही चिरून धुवू नये. असे केल्याने भाजीतील पोषक तत्वे नाहीसे होतात. वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.